श्री गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नम. नामधारक विन्वी सिद्धासी. पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती विस्तारेसी. काय निरूप यानंतर. ऐक नामधारका सगुणा. श्री गुरु अवतार नारायणा. जाणे सर्व आचार खुणा. सांगतसे कृपेसी. त्रैमूर्तीच्या अवतारास आचार सांगता काय प्रयास. ज्ञान देऊनी पतितास वेद म्हणविले कवणे परी. ऐसे गुरुमूर्ती दातारू भक्त जन कल्पतरू. सांगते झाले आचारू कृपा करुणी विप्रासी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ग्रह रक्षणार्थ कारणासी. अग्निमंथन काष्टासी संपादावे कृष्ण मार्जर. श्रीखंडादी मणी घृते तीळ कृष्णाजीन छाग वस्त्रे. इतुकी असावी पवित्रे दुरिते बाधा करू न शकती. शुल्क पक्ष सारसासी पोसावे घरी परियेसी. समस्त पाप विनाशी धेनू असावी आपुले घरी. देवपूजेचे विधान सांगेन ऐकाऐकण मन. गृह वरवे सम्मार्जन देवगुह असावे. हिरण्यरौप्य ताम्रेसी अथवा मृत्तिका पात्रेसी समार्जन करावे विधीसी. निषिद्ध पात्रे सांगेन कांस्यपात्री कन्यका हस्ती. नो वरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धरुणी वामहस्ती. दक्षिण हस्ती सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी. रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे घडे मनी. भस्मे करुणी सारवावे. रंगमाळिका घालुनी निर्मळ असावे देवता भुवनी. मग बैसोणी शुभासनी देवपूजा करावी. जैसी संध्या ब्राह्मणासी देवपूजा करावी तैसी. त्रिकाळ करावे अर्चनासी एकचित्ते मनोभावे. त्रिकाळी न घडे जासी प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परियेसी माध्यान्ह काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी पुष्पे वाहुनी भक्तिसी. ऐसे न साधे जयासी भोजन काळी करावे. देवपूजा न करी जर नर पावे त्वरित यमपुर. नरक भोगी निरंतर ऐक ब्राह्मणा एक चित्ते. विप्रकुळी जन्म जयासी पूजा न करिता जेवी हर्षी. तोची होय यमग्रासी वैश्वदेव न करी नर. देवपूजा करावयासी 6 प्रकार परियेसी. उदक नारायण विशेषी पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेना एका अग्निदेव पूजा अधिका. मानस पूजा अति विशेखा एक चित्ते परियेसा. सूर्यपूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्षे स्थंडिली जाण. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी. ज्ञाता असेल बुद्धिमंत यज्ञ पुरुष पूजा त्वरित. स्वर्गापवर्गा पूजा देत यज्ञ पुरुष पूजा मुख्य जाण. अथवा पूजावे धेनुसी ब्राह्मण पूजा विशेषी. गुरुपूजा मनोभावेसी प्रत्यक्ष तुष्टे गुरुमूर्ती. गुरु त्रैमूर्ती म्हणून बोलती समस्त श्रुती वचनी. सकळाभिष्टे तया पासोनी पाविजे चारी पुरुषार्थ. कली प्रवेश होता नरू न करिता अंतकरण स्थिरू. उत्पत्ती केली षाडंग धरू समस्त कली उद्धारावया. शालिग्राम चक्रांकितेसी प्रकाश केला ऋषिकेशी. तीर्थ घेता परियेसी समस्त पापे नासती. आज्ञा घेऊनी श्री गुरुची पूजा करावी प्रतिमेची. वेदोक्त मंत्र करोनी वाची विधीपूर्वक पूजावे. स्त्री जनादी शूद्रासी न म्हणावे वेद मंत्रेसी. आगमोक्त मार्गेसी गुरु निरोपेस करावे. श्री गुरुचे निरोपावे पूजिजे काष्टे पाषाणे. तेची होती देव जाणे होती प्रसन्न परियेसा. शुची आसनी बैसोणी करावे प्राणायाम तिन्ही. येभ्यो माता म्हणून चेतन करावा परमात्मा. प्रणव मंत्रोणी द्वादशी उदक प्रोक्षावे आपुल्या शिरसी. संकल्प करोणी अंगण्यासी कलश पूजा करावी. देवाच्या दक्षिण भागेसी कलश ठेवावा परियेसी. पूजा करोणी भक्तीसी शंख पूजा करावी. निर्माल्य काढोनी विनयेसी टाकावे ते नैऋत्य दिशी. धौत वस्त्र हंत्रोनी हर्षी दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मनी श्री गुरुसी मनोवाक्काय कर्मेसी. अर्चन करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा. चारी द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्चुनी. शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त. सहस्त्र शीर्षेती आवाहनोनी पुरुषये वेद आसनी.
एतावाणस्य म्हणोनी पाद्य ध्यावे अवधारा मंत्र म्हणोनी त्रिपादूर्ध्व ऐसा अर्घ्य ध्यावे परियेसा तस्माद विराड मनायसा देवासी यजमान समर्पावे यत्पुरुषेस मंत्रेसी स्नपन करा देवासी दुग्धादी पंचामृतासी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुती मार्गे करोणी न्यासासी स्नपन करावे परियेसी एक चित्ते अवधारा स्नपन करुणी देवासी बैसवावे शुभासनेसी तयज्ञमिती मंत्रेसी वस्त्रे ध्यावी परियेसा तस्माध्यज्ञेती मंत्रेसी यज्ञोपवीत ध्यावे देवासी येनेची मंत्रे गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने तस्मादश्वा अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वहावयाचे विधान सांगे नैका ऋषीजन आपण पेरिली कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरण्यात ती मध्यम प्रकार बोलिजेत क्रय करुणी घेता विकत अधम पुष्पे जाणीजे उत्तम न मिळता घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्णचित्र अधमाधम वर्जावी शिळी पुष्पे देख मच्छिंद्र अथवा क्रमी भक्षक भूमीवरी पडे ऐक पुष्प तेजावे देवासी शिळी नव्हे ती द्रव्ये जाणा बिल्वपत्रे तुळसी आणा सहस्त्रपत्रे कमळे नाणा सदा ग्राह्य देवांसी शतपत्रे बकुल चंपकासी पाटले कमले पुन्नागेसी मल्लिका जाती करवीरेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णू पूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी धतूर अर्क करवीरेसी रक्त पुष्पे वर्जावी गिरीकर्णिका निर्गुडेसी सेवगा कपित्थ करंजेसी अमलपत्र कुष्पांडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगेन एका समस्त ऋषी पूजा करीती विष्णुसी त्याजावी याची कारणे अर्क पुष्प वाहिल्यासी विनाश होय आपणासी धतूर पुष्पे प्रज्ञानासी कोविदारे दरिद्रता श्रीकर्णिका पुष्पे वाहता कुळ क्षय होय त्वरिता कंटुकारी पुष्पे वाहता शोक होय परियेसा कंद पुष्पे होय दुःख शाल्मली पुष्पे रोग एक ऐक त्याची कारणे करुणी विवेक पुष्पे वहावी विष्णुसी वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी कपित्थ केतकी शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावी काष्टपिंपळ करंज देखा बकुल दाडिंब केतका घातकी निबादी पंचका माधवी पुष्पे वर्जावी सूत कुंद युथिका जाती रत्न पुष्पे वर्जावी निवृत्ती ईश्वरार्चने दोष घडती श्वेत पुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी नित्य पूजा करा दुर्वेसी दुर्वा वर्ज शक्ती देविते येणे विधी पुष्पे वाहता काम्य होय तुम्हा त्वरिता चतुर्विध पुरुषार्था लाधाल तुम्ही अवधारा यत्पुरुषेती मंत्रेसी सुगंध धूपादी परिमळेसी ब्राह्मणोसेती मंत्रेसी एकार्तिक्य करावे चंद्रमामनसो इति मंत्रेसी नैवेद्य अर्पावा देवासी तांबूल अर्पिता म्हणा मंत्रासी नाभ्यासी दिती ऐसा सुवर्ण पुष्पे निरंजन सप्तासेती मंत्रे करुण पुष्पांजली घेऊन देवा यज्ञेती मंत्रे अर्पावी धाता पुरस्ता मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसम्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करुणे नमस्काराचे विधान सांगे नैका विद्वज्जन सव्यदेव प्रदक्षिणा करुणी नमन करावे आपुला गुरु माता पिता सम्मुख जावे बाहेरुनी येता अथवा उत्तम द्विज देखता सम्मुख जाऊन वंदावे सभा असेल द्विजांची नमस्कार करा तुम्ही एकची देवार्चनी तैसेची नमस्कार पावे समजता माता पिता श्री गुरुसी नमस्काराची रीती ऐसी उभय हस्ते कर्णस्पर्शी एक भावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनी निका वामहस्ती वाम पादुका धरुणी नमन करावे गुरुस्थानांची नावे सांगे ना एका भावे
विचारोनिया बर्वे नमस्कारावे येणे विधी माता पिता गुरु धाता भय हरता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सा पत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सा पंत असेल ज्याची माता वय अधिक इष्टमित्रा नमस्कारावे तयांसी निषिद्ध स्थाने नमावयासी सांगेन ऐका तुम्हासी उणे असेल वय जासी नमुने विद्वज्जनी अग्नी समिधा पुष्पे कुशा धरिला असेल अक्षतांकुशा स्वहस्ती परहस्ती असता दोषा सशस्त्र वध होईजे नमस्कारिता जप अथवा होम करिता दूर देखिला द्विजय येता स्नान करिता जळी असता नमन करिता दोष घडे एखादा विप्र असे धावत नेनता अथवा धन गर्वित क्रोधवंत किंवा मंगल स्नान करीत नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणासी नमू नये परियेसी सूतकिया मूर्ख जनांसी करू नये नमस्कार गीत वाद्यादी नृत्येसी संतुष्टावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका पूजा पूर्व देवासी हस्त ठेवूनी पिठेसी उत्तर पूजा करावी हर्षी मग करावे उद्वासन ऐसे परी देव पूजा करावी भक्तीने ऐका द्विजा संस्कृत अन्न भावया काजा वैश्वदेव करावा अग्नि अलंकार करुणी अन्न अग्निकुंडी दाखवुनी घृत संमिश्रित करुणी पंचभाग करावे एक भागाच्या 10 आहुती दुसरा बळी हरणी योजती अग्रदान तिसरा करीती चौथ्या मागे पितृयज्ञ मनुष्य यज्ञ 5 व्यासी वैश्वदेव करावा मंत्रेसी अन्न नाही ज्या दिवशी तंदुलांनी करावा वैश्वदेव समयासी अतिथी आलिया घरासी चोर चांडाल होय हर्षी पूजा करावी मनोभावे यम सांगे दूतासी वैश्वदेव करिता नरासी जाऊ नको तयापासी विष्णू आज्ञा असे माता पिता घातकियांसी शुनी श्वपच चांडासांसी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा न विचारावे गोत्रकुळ अन्न घालावे तत्काळ विन्मुख झालिया पितृकुळ वर्षे 16 न येती घरासी प्रवासी असेल आपण जरी औषधी घृत दधी क्षीरी कंदमुळे फळे तरी देवयज्ञ करावा अन्नाविने अग्रदान करू नये साधुजन पंचमहायज्ञ करू ब्राह्मण चंद्रायण आचरावे न होता वैश्वदेव आपुल्या घरी भिक्षेसी आला नर जरी भिक्षा घालिता पाप दूरी वैश्वदेव फल असे बळीहरण घालोनी कडाई आपण त्याने आचरावे चंद्रायण आप काढिता दोष जाण आणि का करवी काढवावे बळीहरण न काढिता जेवी जरी 6 प्राणायाम त्वरित करी तेने होय पाप तू दूरी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गृह पूजा करुणी देखा गोग्रास द्यावा विशेखा नित्य श्राद्ध करणे ऐका करुणी अन्न समर्पावे स्वधाकार पिंडदान करू नये अग्नो करण ब्रह्मचार्यासी तांबूलदान दक्षिणा वर्ज परियेसा वैश्वदेव झालियावरी उभा राहुणी आपुल्या द्वारी अतिथी मार्ग पहावा निर्धारी आलिया पूजन करावे श्रमोनी आलिया अतिथीसी पूजा करावी भक्तीसी अथवा अस्तमान समयासी आलिया पूजन करावे वर्णावा ब्राह्मणो गुरु ऐसे बोलती वेदशास्त्रू अतिथी जाण सर्व गुरु वैश्वदेव समयासी वैश्वदेव समयी अतिथीसी पूजा करिता परियेसी ती पावे देवांसी तुष्टे ब्रह्मा इंद्रवाही वन्नी वायुगण अर्यमादी देव तृप्ती पावे सदाशिव पूजा करावी एक भाव सर्व देवता संतुष्टती अतिथी पाद प्रक्षाळिती पितर सकळ तृप्त होती अन्नदाने ब्रह्मा तृप्ती विष्णू महेश्वरावधारा यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी येती आपुल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ग्रास मात्र दिधला एक मेरू समान पुण्य अधिक बर्वे द्यावे त्यासी उदाक समुद्रा समान दान असे अतिथी आलिया घरासी जेवी आपण तेजुनी त्यासी श्वानयोनी पावे हर्षी गर्दभयोनी पुढे उपजे ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण सर्वथान करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे सायं प्रातर्ग ग्रहस्थासी
भोजन करणे संतोषी, प्रक्षालन करोणी पादांसी, ओले पायी असावे, ओली असावी पाच स्थाने, हस्तपाद उभय जाणे, मुख ओले पंचम स्थाने, शतायुषी पुरुष होय, पूर्वाभिमुख बैसोण, भोजन समयी धरा मौन, पाद उभय जोडून बैसावे ऐका एकचित्ते, मंडल करावे चतुष्कोणी, वरी भस्म प्रोक्षोणी, क्षत्रियास मंडल त्रिकोणी, वर्तुळ वैश्यासी परियेसा, शूद्रे अर्धचंद्राकार, मंडल करावे परिकर, आवाहनाने सूरवर, आदित्य वसु रुद्र ब्रह्मा, पिता महादी देवता, तया मंडली उपजविता, याची कारणे तत्वता, मंडलाविने जेवू नये, न करिता मंडल जेवी जरी, अन्न नेती निशाचरी, पिशाच असुर राक्षस परी, अन्न रस नेती अवधारा, उत्तम पूर्वाभिमुखी देख, पश्चिम मध्यम ऐक, पितृकार्या उत्तर मुख, सदा दक्षिण वर्जावी, धरावे पात्र सुवर्ण रजत ताम्रत पात्र, पद्म पात्र पालाश पात्र, पुण्य पात्र परियेसा, जेविता वर्जावे ग्रहस्थानी, ताम्र पात्र यतींनी, सुवर्ण अथवा रजत, ताम्र शुक्ती शंख पात्र, स्फटिक पाषाण यतीसी, कर्दली गर्भपत्रेसी, पद्मपत्र जळे स्पर्शी, वल्ली पालाश पत्रेसी, जेविता चांद्रायण आचरावे, वट अश्वत्थ अर्क पटोल, कदंब कोविदार पर्णे कोमळ, भोजन करिता तत्काळ चांद्रायण आचरावे, लोहपात्र आपुले करी, ताम्र मृण्मय पृष्ठ पर्णावरी, कार्पास पत्री वस्त्रावरी, जेविता नरकापती जाय, कास्य पात्री जेविल्यासी, यश बळ प्रज्ञा आयुष्यासी, वढे नित्य अधिकेसी, ग्रहस्थांनी नित्य कास्य पात्र, असावे पात्र पाच शेर, नसावे उणे अधिक थोर, उत्तमोत्तम षट शेर, सुवर्ण पात्रा समान देखा, कास्य पात्रीचे भोजन, तांबूलासहित अभ्यंगण, यती ब्रह्मचारी जाण, विधवा स्त्रियांनी वर्जावे, श्वानाच्या चर्माहुनी, निषेध असे एरंड पाणी, निषेध अधिक त्याहुनी, आनिक जेविल्या भिन्न ताटी, फुटले कास्य पात्रेसी, जेविता होय महादोषी, संध्याकाळी जेविता हर्षी, महापातकी होय जाणा, जवळी असता पतित जरी, जेवू नये अवधारी, शूद्र जेविल्या शेषावरी, जेवू नये ब्राह्मणाने, सवे घेऊनी बाळासी, जेवू नये श्राद्ध दिवसी, आसन आपुले आपणासी, घालू नये ब्राह्मणाने, आपोषण आपुले हाती, घेऊ नये मंदमती, तैल घालुनी स्वहस्ती, आपण अभ्यंग करू नये, भोजन काळी मंडळ देखा, करू नये स्वहस्तका, आयुष्य क्षय पुत्र घातका, म्हणजे नाम तयासी, नमस्कारावे वाढिता अन्न, अभिधारावे पहिलेची जाण, प्राणाहुती घेता क्षण, घृत घालावे स्वहस्ताने, उदक घेऊनी व्याहृती मंत्री, प्रोक्षोणी अन्न करा पवित्री, परिशिंचावे तेची रीती, मग नमावे चित्रगुप्ता, बळी घालुनी चित्रगुप्तासी, काढवावे सेवेची परियेसी, वामहस्तक धुवोणी सरसी, पात्र दृढ धरावे, अंगुष्ठ तर्जनी मध्यमांगुलीसी, धरावे पात्र वामहस्तेसी, आपोषण करावे सव्य करेसी, आणि का करवी घालावे, आपोषण उदक सोडोनी जरी, आणिक घेती उदक तरी, श्वानमूत्र घेतल्या परी, एक चित्ते परियेसा, धरिले आपोषण ब्राह्मणासी, नमस्कारिता महादोषी, आशीर्वाद घेऊ नये तयापासी, उभयतांसी दोष घडे, मौन असावे ब्राह्मणे देख, बोलू नये शब्दाधिक, आपोषण घ्यावे मंत्रपूर्वक, मग घ्याव्या प्राणाहुती, आपोषणाविन भोजन करी, पाप विमोचन करा तरी, अष्टोत्तर शतमंत्र गायत्री, जपता दोष परिहरे, प्राणाहुतीचे विधान सांगे ऐकिजे ब्राह्मण, प्राणाग्निहोत्र करिता जाण, समस्त पापे जाती देखा, जैसा कार्पास राशीची, अग्नी लागता परियेसी, जळोनी जाय त्वरितेसी, तैसी पापे नासती, प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाण, अन्नस्पर्शोणी मंत्र म्हणे, गीता श्लोक प्रख्यात, श्लोक वैश्वनरो भूत्वा अनिना देहमास्थिता, प्राणापान समायुक्ता,
पचाम्यन्न चतुर्विधम. टीका. अन्न ब्रह्म रसो विष्णू, भोक्ता देव गिरिजारमणू. ऐसा तुम्ही मंत्र म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा. मग घ्याव्या प्राणाहुती, आहे ती पंचमंत्र प्रख्याती. तर्जनी मध्यम अंगुष्ठ धृती, प्राणाय स्वाहा म्हणावे. मध्यम अनामिका अंगुष्ठेसी, अपानाय स्वाहा म्हणा हर्षी. व्यानाय स्वाहा म्हणायांसी, कनिष्ठिका अनामिका अंगुष्ठेसी. अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी, उदानाय स्वाहा म्हणा हर्षी. पंचांगुलीने पर्येसी, समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतल्या अन्न, दंतास्पर्शो नये जाण. जिवे गिळावे तक्षण, मग धरावे मौन देखा. मौन धरावयाची स्थाने, सांगेन ऐका अति उत्तमे. स्नानासमयी धरा निर्गुणे, न धरिता फल असेना. होम करिता न धरी मौन, लक्ष्मी जाय तक्षण. जेविता मौन न धरिता आपण, अपमृत्यू घडे त्यासी. अशक्य असेल मौन जरी, प्राणाहुती घेई तववरी. मौन धरावे अवधारी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. पिता जिवंत असे जासी, अथवा ज्येष्ठ बंधू पर्येसी. धरू नये मौनासी, श्राद्धान्न जेविता धरावे. पंच प्राणाहुती देता सर्वांसी, मौन ग्राह्यता. असेल पिता वडील भ्राता, मौन धरिल्या अध्यापात. जेविता प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जाण. भक्षून पूर्वी द्रवान्न, कठीणांश पर्येसा. भोजनांती समयासी, जेवू नये द्रवान्नासी. बळ जाय पर्येसी, शीघ्र भोजन करावे. धेनुसी उदक प्यावयासी, जितुका वेळ होय त्यासी. भोजन करावे पर्येसी, शीघ्र भोजन मुख्य जाणा. भोजन करावयाची स्थिती, सांगेन ऐका ग्रासमिती. संन्यासी मुती मुनी यती, अष्टग्रास ध्यावे जाण. षोडश ग्रास अरण्यवासी, द्वात्रिशत गृहस्थासी. मिती नाही ब्रह्मचार्यासी, एकचित्ते पर्येसा. जितुका मावेल आपुल्या मुखी, तितुका ग्रास घ्यावा विशेखी. अधिक घेता ग्रास मुखी, उच्छिष्ट भक्षिले फळ देखा. अर्धा ग्रास भक्षुनी, उरले ठेविती आपुल्या भानी. चांद्रायण आचरावे त्यांनी, उच्छिष्ट भोजन तयानाव. न बैसावे सह भोजनासी, इष्ट सोय रे इत्यादिकांसी. व्रत बंधाविने पुत्रासी, कन्याकुमारांसी दोष नाही. सांडू नये अन्न देखा, घृत पायस विशेष ऐका. सांडावे थोडे ग्रास ऐका, जेवू नये सर्व अन्न. भोजन संपेपर्यंत पात्री धरावा वामहस्त. जरी सोडील जाणत, अन्न वर्जोनी उठावे. या कारणे द्विजजना सोडू नये पात्र जाणा. अथवा न धरावे पूर्वीच जाणा, दोष नाही पर्येसा. वस्त्र गुंडाळोनी डोईसी, अथवा सम्मुख दक्षिणेसी. वाम पादावरी हस्तेसी, जेविता अन्न राक्षस नेती. वाम हस्त भूमीवरी ठेवूनी नर भोजन करी. रोग होय शरीरी, अंगुली सोडूनी जेवू नये. अंगुली सोडूनी जेवी जरी, दोष गोमांस भक्षल्या परी. दोष असती नानापरी, स्थाने असती भोजनासी. अश्व गजारूढ होऊनी, अथवा बैसोनी स्मशानी. देवालयी शयनस्थानी, जेवू नये पर्येसा. निषिद्ध जेवण कर पात्रेसी, ओले नेसोनी आर्द्रकेशी. बहिर्हस्त बहिकेशी, जेविता दोष पर्येसी. यज्ञोपवीताच्या उपवीतीसी, भोजन करावे पर्येसी. जेविता आपुल्या सम्मुखेसी, पादरक्षा असू नये. ग्रास उदक कंदमूळ इक्षुदंडादी केवळ. भक्षोणी पात्री ठेविता सकळ, उच्छिष्ट होय अवधारा. भोजन करी स्नानाविने, न करिता होम जेवी कवणे. अन्न नव्हे क्रमी जाणे, म्हणे पराशर ऋषी. पर्ण पृष्ठावरी रात्रीसी, दीपेवीन जेविल्यासी. महादोष असे तयासी, क्रमी भक्षिल्या समान होय. दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरोणी सविता. पुनरपी आणोनी लाविता, मग भोजन करावे. पात्री असेल जितुके अन्न, तितुकेची जेवावे परिपूर्ण. आणि घेता दोष जाण, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी.
स्पर्शो नये जेविता केश, कथा सांगता महादोष, दिसू नये व्योम आकाश, अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष स्त्रियेसी, जेविता होय अत्यंत दोषी. ठेविले न जेविता स्त्रिया दोषी, महापातके घडती जाणा. शून्य देव देवालयी, देवस्थान आपुले गृही. जल समीप संध्या समयी, जेवू नये परियेसा. पात्रे ठेवूनी दगडावरी, जेवू नये अवधारी. अवलोकू नये मुखावरी, स्त्रीजनाचे परियेसी. न करावे सहभोजन, जेविता होय उच्छिष्ट भक्षण. कुल स्त्रियेसी करिता भोजन, निर्दोष असे परियेसा. प्राशन शेष उदकासी, घेऊ नये उच्छिष्टाशी. अगत्य घडे संधीसी, किंचिस्ता सांडूनी घेईजे. वस्त्रोदक घेतल्यासी, अपार दोष घडती तयासी. जन्म पावे श्वान योनिसी, पडे मागुती नरकात. शब्द होय उदक घेता, अथवा क्षीर घृत सेविता. आपोषणोदक प्राशिता, सुरा पान समान असे. महाजळी रिघोणी, उदक घेती मुखांतुणी. अथवा जे घेती उभ्यानी, सुरा पान समान जाणा. द्वय हस्तांजोळी करुणी, घेऊ नये उदक ज्ञानी. घ्यावे एक हस्ते करुणी, वाम हस्त लावू नये. सभे बैसोनी एकासनी, अथवा आपुले हातुरणी. प्राशन करू नये पाणी, महादोष परियेसा. वाढावे भिन्न पात्रेसी, पाहू नये आनिक यातीसी. रजस्वला स्त्रियासी, चांडाळ श्वान पाहू नये. दृष्टी पडे इतुकियासी, ध्वनी ऐकता करणासी. त्यजावे अन्न त्वरितेसी, जेविता दोष परियेसी. कलह शब्द कांडन दळन, ऐकता जेवू नये अन्न. अपशब्द स्पष्टा स्पष्ट जाण, त्यजावे अन्न परियेसा. नेनते लोक पंक्तीसी, घेऊ नये परियेसी. अगत्य घडे संधीसी, उदके भस्मे करा पृथक. अथवा स्तंभ असेल मध्य, द्वारमार्ग असेल शुद्ध. उदके वेष्टिता आपुले परिघ, दोष नाही परियेसा. कृष्ण वस्त्र नेसोनी आपण, जेविता दोष अपार जाण. स्त्रीजन वाढिती कांसेविन, उच्छिष्ट समान परियेसा. ऐसा विचार करुणी मनी, करावे भोजन द्विजजनी. विकिरीत विलोहित म्हणूनी, अभिमंत्रावे शेष अन्न. विकिरीदे इति मंत्रासी, म्हणावा अघोर ऋषी. रुद्रदेवता परियेसी, अन्नाभिमंत्रणे विनियोग. ऐसा मंत्र जपोण, हाती घ्यावे शेषान्न. यमाच्या नावे बळी घालोण, उत्तरा पोषण मग घ्यावे. उच्चिष्ट सर्व पात्रीचे, घेऊनी हाती म्हणावाचे. रव रव मंत्र असे त्याचे, पात्राजवळी ठेवावे. उठोणी जावे प्रक्षालनासी, गंडूष करोणी मग हस्तस्पर्शी. न करीत गंडूष प्रक्षाली, हस्तासी आत्मघातकी तोची जाणा. मुख प्रक्षालिता परियेसी, मध्यमांगुली दात घासी. तर्जनी अंगुष्टे महादोषी, रव नरकी परियेसा. भरवे हस्त प्रक्षालन, करावे दंत शोधन. हातीचे पवित्र सोडून, टाकावे नैऋत्य दिशे. अंगुष्ट मात्र पुरुषा, म्हणावा मंत्र परियेसा. हस्त घासुनी चक्षुषा, उदक लावावे अवधारा. ऐसा जरी न मना मंत्र, चक्षुरोग होय त्वरित. या कारणे करा निश्चित, हस्तोदके आरोग्यता. द्विराचमन करोणी, आयंगो मंत्र म्हणोनी. दुपदा दिवेन्मुचा म्हणोनी, पाद प्रक्षालन करावे. ऐसा तुम्ही मंत्र जपता, भोजन ठाई जाऊनी बैसता. द्विराचमन करुणी निगुता, नासिका स्पर्श मग करावा. स्मरावे मग अगस्त्यासी, कुंभकर्ण वडवाग्निसी. कोदर शनैश्चरासी, इल्वल वातापी जिर्य म्हणावे. हस्त दाखवावे अग्निसी, आणिक सांगेन परियेसी. बंधुवर्ग असती जयासी, पुसू नये वस्त्रे कर. मग स्मरावे श्री गुरुसी, आणिक स्मरावे कुळ देवतेसी. येणे परी विधीसी, भोजन करावे द्विजोत्तमे. विप्र विनवी श्री गुरुसी, भोजन प्रकार सांगितला आम्हासी. विधी निषिद्ध
अन्ये कैसी निरोपावी दातारा. विप्रवचन ऐकोणी निरोपिती श्री गुरु संतोषोणी. ऐक ब्राह्मणा म्हणोनी अति प्रेमी निरोपिती. म्हणे सरस्वती गंगाधरू ब्राह्मणपणाचा आचारू. निरोपिला गुरुनाथाचे समगुरु. म्हणोनी विनवी संतोषे. वैश्वदेवा विने अन्न अथवा गणान्न परिपूर्ण. घातले असेल बहु लवण बहु मिश्रितान्न जेवू नये. लसूण गाजर कंदमुळा वृंताक श्वेत जो असे भोपळा. छत्राकार शाखा सकळा वर्जाव्या तुम्ही परियेसा. धेनू अजा महिषी क्षीर प्रसूतीचे वर्जावे दशरात्र. नूतनोदय पर्जन्यपूर त्रिरात्रीचे वर्जावे. कुष्मांड डोरली पडवळेसी. मुळा बेल आवडेसी न भक्षावे प्रतिपदेसी. भक्षिता पाप परियेसा. स्वर्गापवर्ग चाड जासी. अष्टमी वर्जावी औदुंबरासी. कमल फळ रात्रीसी वर्जावे भानुवासर सप्तमी. बेलफळ वर्ज शुक्रवारी. शमीफळ मंदवारी. भक्षिता लक्ष्मी जाय दूरी वर्जावे ते दिवसी परियेस. धात्रीफळ रात्रीसी. भक्षिता हानी प्रज्ञेसी नाश करी वीर्यासी. धात्रीफळ वर्जावे. नख केश पडिलिया ना स्पर्श केलिया मार्जा रजाणा. वायस घारी कुकुट जाणा स्पर्श केलिया अन्न त्यजावे. धेनू मूषक मुख स्पर्शे अथवा स्पर्शे अधाकेशे त्यजावे अन्न भरवसे. असेल उच्छिष्ट अन्नाजवळी एक हाती वाढले अन्न शळे असेल शीत जाण. वर्जावे तुम्ही ब्राह्मण निषिद्ध बोलिले आचार्य. घृत तैल मिश्रित शिळे अन्न अपवित्र. तळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा. विप्रविकिती गोरस घृत क्षीर परियेस. घेता घडती महादोष साक्षात वही पक्व जेवू नये. माषाणाचे वटक देखा शिळे न होती कधी ऐका. जैसे लाह्या पीठ देखा शिळे नव्हे परियेसा. कंदमुळादी सुरान्न जवांचे असेल परमान्न. गुडयुक्त असेल अन्न शिळे नव्हे परियेसा. ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियेसी. विटाळ होता महादोषी शुची स्थानी असावे. भोजन केलिया अंतरी तांबूल घ्यावे परिकर. क्रमुकर चूर्ण पर्णसत्वर घ्यावे द्यावे ब्राह्मणी. तीळ मिश्रित भक्षासी जेवू नये रात्रीसी. जीविता होय महादोषी श्री गुरु म्हणती ब्राह्मणा ते. क्रमुक एक सुखारोग्य द्वय देता निश्चळ आरोग्य. त्रिणी द्यावी महाभाग्य चतुर्थे दुःख होय जाणा. पाच क्रमुक देता जरी आयुष्य प्रज्ञा वाढे भारी. देऊ नये सहा सुपारी मरण सांगे परियेसा. पर्ण अग्र मूल न काढी जरी व्याधी संभवे अवधारी. अग्र भक्षिता पाप भारी चूर्ण पर्णे आयुष्य क्षीण. पर्णपुष्टी बुद्धिनाश द्विपर्ण खाता महादोष. ऐश्वर्याचा होय विनाश ऋषी संमत असे जाणा. पर्णे विन क्रमुक मुखी घालिता आपण होय सुखी. सप्तजन्म दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी. यतीश्वरादी ब्रह्मचारी रजस्वला स्त्री विधवा जरी. तांबूल भक्षिता मांसपरी रस त्याचा सुरापान सम. तांबूल भक्षिल्यानंतर सायं संध्या करावी विप्रे. सूर्य अर्धमंडळ उतरे अर्घे द्यावी परियेसा. बैसोनी द्यावी अर्घे तिन्ही चारी द्यावी काळक्रमुनी. गायत्री मंत्र जपुनी इमं मे वरुण म्हणावा. गोत्र प्रवर उच्चारण मग करावे औपासण. करावे निशी भोजन क्षीर मिश्रित मुख्य असे. रात्री करिता परिसिंचना ऋतंत्वा सत्य मंत्र म्हणा. येणे विधी करा भोजना पूर्वी जैसे बोलिले असे. भोजन झाल्यानंतर वेदाभ्यासे एक प्रहर. मग जावे शयनावर येणे विधी आचरावे. शयन करावयाचे विधान सांगेन ऐका विद्वज्जन. पराशर सांगे वचन तेची विधान सांगतसे. खटवा असावी निर्मळ जाण वर्जावी त्रिपाद
भिन्न दूषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावी खटवा परियेसा निषिद्ध चांबूळ काष्टाची वर्जावी प्रेत गजन दंताची भिन्न काष्ट त्यजावी साची बरवी असावी खटवा देखा सुमुहूर्ते विनावी खटवा देखा धनिष्ठाभरणी मृगशीर्षी दूषका वार सांगेन विशेखा शुभाशुभ फळ असे आदित्यवारी लाभ देखा चंद्रवारी महामुखा भौमवारी पाविजे दुःखा बुधवारी सांगे महापीडा गुरुवारी विणल्यासी 6 पुत्र होती त्यासी शुक्रवारी अतिविशेषी मृत्यू पावे मंदवारी स्वग्रही शयन पूर्व शिरेसी श्वशुरालयी दक्षिणेसी प्रवासकाळी पश्चिमेसी शयन करावे परियेसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वर्जले फळ सांगितली दिशा विप्रे आचरावा हैसा ऋषी मार्ग शुभाचार पूर्ण कुंभ ठेवूनी उशी मंगळ द्रव्य घालावे बहुवशी रात्री सुक्त म्हणावे हर्षी विष्णू स्मरण करावे मग स्मरावा अगस्त्य ऋषी माधव मुचुकुंद परियेसी आस्तिक कपिल महाऋषी सर्पस्तुती करावी निषिद्ध स्थाने निजावयासी सांगेन सर्व परियेसी जीर्ण देवालयी स्मशानासी एक वृक्षातळी वर्जावे चारी बिदी चोहाटेसी ईश्वर स्थान परियेसी माता पिता निजले स्थळासी निजू नये परियेसा वर्जावे वारुळा जवळी आणि तळ्याचे पाळी नदी तीरी नसता जवळी घोर स्थळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वळील खाली निजतील तरी खटवा वर्जावी त्यापुढे नेसून ओले अथवा नग्न निजू नये शिरवेष्टून आकाशाखाली वर्जावे शयन दीप सता निजू नये पूर्वरात्री अपरात्रीसी निजू नये परियेसी असू नये स्त्रियेपासी रजस्वला चतुर्थ दिनी असावे जाणवे उपवीतिसी दृष्टी न पडावी योनिसी आयुष्य क्षीण परियेसी दीप वर्जावा या कारणे नीळ वस्त्र नेसले स्त्रियेसी करिता संग परियेसी पुत्र उपजे चांडाळेसी शुभ्र वस्त्र विशेष रजस्वला न होता स्त्रियेसी न करावा संग परियेसी संग करिता महादोषी अनेक प्रकार एक असे 10 वर्षे होता कन्येसी रजस्वला सर्वत्रासी ऐका तुम्ही सर्व ऋषी पराशर सांगत असे ऋतुकाळ असता स्त्रियेसी गावासी जाता परियेसी भ्रूण हत्या होय दोषी प्रख्यात असे परियेसा वृद्ध अथवा वांजेसी हस्ती पुत्र जिसी बहुकन्या होती जियेसी चुकता ऋतुकाळ दोष नाही ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय 5वे दिवशी 6वे दिनी पुत्र परियेसा विषम दिवसी कन्या जाण सम दिवसी पुत्र सगुण 10 दिवस ऋतुकाळ खूण चंद्र बळ असावे मूळ मघा रेवती दिवसी संग न करावा परियेसी कोप नसावा उभयतांसी संतोष रूपे असावे ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी जे जे असेल मानसी सत्व रज तमो गुणेसी तैसा पिंड उपजे देखा ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर ऐकोणी समस्त ऋषीश्वर येणे परी आचरती श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी ऐसा आचार परियेसी जे आचरती विधीसी दैनकैचे तया घरी ते वंद्य होत देवांसी कामधेनू येईल घरासी लक्ष्मी राय अखंडेसी पुत्रपौत्री नादती होय आपण शतायुषी न घडती दोष काही त्यासी तो न भी कळी काळासी ब्रह्मज्ञानी होय जाणा काळ मृत्यू चुके देखा अपमृत्यू घडे कैचा ऐका ऐसा आचार आहे निका नित्य राहटावे येणे परी ऐसे ऐकून या वचना विप्र लागे श्री गुरुचरणा झाला उपदेश उद्धारणा कृपा सागर गुरुमूर्ती भक्तजन तारावयासी अवतरलासी ऋषिकेशी परिहरिले अंधकारासी ज्ञानज्योती प्रकाशली ऐसे विनवोनी ब्राह्मण पुनरपी धरिले श्री गुरुचरण श्री गुरुमूर्ती संतोषोण प्रसन्न झाले तये वेळी म्हणती श्री गुरु तयांसी आचार सांगितला तुझ हर्षी नव जावे आता भिक्षेसी आचार करुणी सुखी असे जे जेची कामना होईल निवृत्ती सत्य जाणा कन्या पुत्र नादती सगुणा संदेह न करावा मानसी ऐसावर लादोनी विप्र गेला संतोषोनी होता तैसा आचरोनी सकळा भिष्टे लाधला सिद्ध म्हणे नावधारकासी
श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी ऐकता ज्ञान समस्तांसी मूढ होय ब्रह्मज्ञानी अज्ञान तिमिर अंधकारासी ज्योती प्रकाश कथा सुरसी जय जय इच्छिले मानसी पाविजे त्वरित अवधारा म्हणे सरस्वती गंगाधरू श्री गुरुचरित्र असे सूरतरू ऐकता होय संतोष फारू सकळाभीष्टे साधती इति श्री गुरुचरित्र नामधारका शिष्य सांगत आचार जो का समस्त निरोपिला श्री गुरुनाथे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे ऐहिक कर्म निरूपण नाम सप्तत्रिशोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुचरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला आर्त झालो मी त्रशेचा घोट भरवी गामृताचा चरित्र सांगे श्री गुरुचे माझे मन निववी वेगी सिद्ध म्हणे नामधारकासी तू जे जे मज पुससी संतोष होतो आम्हासी गुरु चरित्र आठविता तूज करिता आम्हासी लाभ जोडे परियेसी आठवली कथा सुरसी विचित्र एक झाले असे मागे कथन सांगितले जे भक्ती द्रव्य आणिले स्वामी अंगीकार नाही केले समाराधना करावी म्हणून नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आराणूक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला परियेसी असे काश्यप गोत्रेसी नाम तया भास्कर अति सुक्षीण ब्राह्मण आला पण दर्शना म्हणून साष्टांगी नमस्कारुण भक्तिपूर्वक विनविले ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन उठवितात तया ब्राह्मणा भोजन करी म्हणून या संकल्प करून तो ब्राह्मण श्री गुरुसी भिक्षा करविना पण सवे सोपस्कार घेऊन आला होता परियेसा त्रिवर्गाच्या पुरते देखा सवे असे तंडूल कणिक वरकड पदार्थ त्या पुर्तिका सोपस्कार असे त्यापाशी सर्व असे वस्त्री बांधिले नेऊनी मठांत ठेविले भक्त यानिक त्यासी बोलाविले गेला तो ब्राह्मण भोजनासी भोजन करिता झाली निशी आपण आला मठासी गांठोडी ठेवी आपुले उशी मग निद्रा करी देखा नित्य घडे ऐसेची त्यासी भक्त लोक येती आराधनेसी आराणूक नव्हे त्यासी नित्य जेवी समाराधनी समस्त त्यास हासती पहा हो समाराधनेची आयती घेऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी एकासी नव्हे पुरे अन्न श्री गुरु शिष्य बहुजन केवी करील हा ब्राह्मण समाराधना करीत म्हणतो लाज नये त्यासी कैसी समाराधना म्हणायासी देखा स्वयंपाक आम्हासी तू करी आजी माधू करी ऐसे नाना प्रकारे त्यासी विनोद करीती ब्राह्मण परियेसी ऐशा प्रकारे 3 मासी क्रमिले त्या ब्राह्मणे तेथेची नित्य होत असे आराधन त्यांचे घरी जेवी आपण गाठोडी उशाखाली ठेवून निद्रा करी प्रतिदिवशी मास 3 क्रमिल्यावरी समस्त मिळवणी द्विजवरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले बोलाविती त्या ब्राह्मणासी याजी भिक्षा करावी आम्हासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू ऐकोणी श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजा झाला चरणावरी माथा ठेविला हर्षे गेला ऐतिसी आणिले द्वयशेर घृत शाखा दोन्ही त्या पुरत स्नान करुणी शुचिर्भूत स्वयंपाक केला ते वेळी समस्त ब्राह्मण ते वेळी मिळून आले श्री गुरु जवळी म्हणती आजी आमुची पाळी यावर नाळ अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न कैसा हा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणते द्विजांसी नका जाऊ घरांसी शीघ्र जावे अंघोळीसी येथेची जेवा तुम्ही आजी ब्राह्मण मणी विचारिती मठी असे सामग्री आयती स्वयंपाक आता करविती आम्हासी निरोपिती याची गुणे समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलाविती त्या ब्राह्मणासी शीघ्र करी गा होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तक्षण सांगतसे श्री गुरुसी ब्राह्मण निरोप देती जा धावून ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण गेला गंगेसी बोलावितसे ब्राह्मणासी स्वामीने बोलाविले तुम्हासी शीघ्र यावे म्हणून या ब्राह्मण म्हणती तयासी स्वयंपाक व्हावया होईल निशी
तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगी. ऐसे ऐकुनी तो ब्राह्मण गेला श्री गुरु जवळी आपण. ब्राह्मण न येती ऐसे म्हणे आपण जेऊ अपरात्री. श्री गुरु म्हणती तयासी नेम असे आजी आम्हासी. सह पंक्तीने ब्राह्मणासी जेऊ आम्ही निर्धारे. ब्राह्मणासहित आम्हासी जेऊ वाढी गा तू परीयसी. जरी अंगीकार न करीसी न जेऊ तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरोप द्याला आपणासी. तोची निरोप माझे शिरसी. ब्राह्मणासहित जेऊ वाढीन. ब्राह्मण म्हणी विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी. न कळे बोले कवने परी आपले वाक्य सत्य करील. मग काय करी तो ब्राह्मण विनवी तसे कर जोडून. मज न येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला. श्री गुरु अनेक शिष्यासी निरोपिती जावे गेसी. बोलावूनी आणि ब्राह्मणासी भोजन करा म्हणूनी. शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणा ते बोलावित. स्नाने करून आले त्वरित श्री गुरु मठाजवळीक. श्री गुरु निरूपिती तयांसी पत्रावळी करावे गेसी. जेव्हा आजी सह कुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना. 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी. उभा होता ब्राह्मण जवळी त्यासी स्वामी निरोपिती. या समस्त ब्राह्मणांसी विनंती करावी तू आयसी. तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतो आराधना. श्री गुरुचा निरोप घेऊन विनवी तसे तो ब्राह्मण. द्विज म्हणती त्यासी हसून काय जेव्हा म्हणतो आम्हा. आम्हा तुके ब्राह्मणांसी एक एक शीतन ये वाट्यासी. आमंत्रण सांगावया न लाजसी. नमस्कारितोसी घडी घडी. वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्री गुरु ऐकती. जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण. हो का बर्वे बर्वे म्हणती सकळ पात्रावळी करीती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती करिता झाला उपचारे. त्रिकरण पूर्वक करी भक्ती बरवी केली मंगळावरती. तेने श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे. स्वयंपाक आणुनी आपणा जवळी ठेवी म्हणती तयवेळी. आणोनिया तात्काळी श्री गुरु जवळी ठेविला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमुचे वस्त्र घेऊनी अन्नासी. झाकुनी ठेवी आम्हा पाशी म्हणून वस्त्र देती तयवेळी. झांकिले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊनी करी. श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोणी तयवेळी. बोलावणी म्हणती ब्राह्मणासी उघडो नको अन्नासी. काढूनी नेऊनी समस्तांसी वाढी वेगी म्हणून या. तूप घालुनी घटांत ओतुनी घे अनिकांत. वाढी वेगी ऐसे म्हणत निरोप देती श्री गुरु. ठाय घातले समस्तांसी वाढी तसे. ब्राह्मण परियेसी लोक पाहती तटस्थेसी. महदाश्चर्य म्हणताती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी वाढू लागाया द्विजासी. आणि उठिले बहुतेसी वाढू लागले ते वेळी. भरोणी नेती जितके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण. घट भरले असे पूर्ण घट ओतुनी नेताती. वाढिले समस्त पंक्तीसी सह पंक्ती श्री गुरुसी. जेवताती अतिहर्षी द्विजवर पुसतसे. जो जो मागाल तो पदार्थ वाढू वेगे ऐसे म्हणत. भागले ती क्षुधाक्रांत क्षमा करणे म्हणतसे. घृत असे आपुले करी वाढी तसे महापुरी. विप्र म्हणती पुरे करी आकंठवरी जेविलो. भक्ष परमान्न पत्र पशाका ब्राह्मण वाढिताती अनेका. शर्करा दधी लवणादिका अनेक परी जेविले. तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्त प्रक्षालन करीती मुखा. उच्चिष्टे काढिती तात्कालिका आश्चर्य म्हणती तयवेळी. तांबुलादी देती समस्तांसी श्री गुरु बोलावुनी तयांसी. बोलवा म्हणती आपुले कलत्र पुत्रांसी. समस्त येऊनी जेवितील. आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत. श्री गुरु मागुती निरापित. शूद्रादी ग्राम लोक बोलावा. त्यांचे स्त्रिया पुत्रांसहित बोलावी शीघ्र ऐसे म्हणत. पाचारिता आले समस्त जेवूनी गेले तयवेळी. श्री गुरु पुसती ब्राह्मणांसी आता कोण राहिले ग्रामवासी. ते सांगती स्वामियासी अत्यंज आहे ती उरले. बोलावा त्या समस्तांसी अन्न द्यावे वाढून त्यांसी. जितुके मागती तृप्तीसी तितुके द्यावे अन्न वेगी. तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका. सांगताती श्री गुरुनायक डांगोरा पीठा ग्रामांत.
कोणी असती क्षुधाक्रांत त्यांसी बोलवावे त्वरित, ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामी थे वेळी. प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियेसी, मग निरोपित त्या द्विजासी भोजन तुवा करावे. श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊन अन्न पाहिले, आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न. श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरितेसी, घालावे जळांत जळचरांसी तृप्त होती तेही जीव. ऐसे तया दिवशी विचारिती सहस्त्रचारी झाली मिती, भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणती आश्चर्य. इतुके झाली यावरी श्री गुरु त्या द्विजाते पाचारी, वर देती दरिद्र दूरी पुत्र पौत्र होती तुझा. समस्त जाहले तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत, अन्न केले होते किंचित चारी सहस्र केवी जेविले. एक म्हणती श्री गुरु करणी स्मरली असेल अन्नपूर्णी, अवतार पुरुष असे धनी रसी श्री नृसिंह सरस्वती. एक म्हणती अपूर्व देखिले पूर्वी कथानक होते ऐकिले, पांडवा घरी दुर्वास गेले ऋषीश्वरां समवेत. सत्वभंग होईल म्हणून श्रीकृष्णाला ठाकून, तेने केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले. नर दिसतो दंडधारी सत्य त्रयमूर्ती अवतारी, न कळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेका. याते नर जे म्हणती ते जाती अधोगती, वर्णावया नाही मती म्हणती हाची परब्रह्म. नवे हा जरी ईश्वर केवी केले अन्नपूर, होते 3-2 शेर चारी सहस्र जेविले केवी. आणिक एक नवल झाले आम्ही समस्ती देखिले, प्रेता ते जीवानिले शुष्क काष्टा असी पल्लव. आणिक ऐका याची महिमा कोणासी देऊ आता साम्या, पुमसी होता त्रिविक्रमा त्यासी दाखविले विश्वरूप. ग्रामांत होती वांज महिषी क्षीर काढविले आपुले भिक्षेसी, वेद म्हणविले पतिता मुखेंसी अभिमंत्रिता श्री गुरुमूर्ती. आणिक झाले एक नवल कुष्टी आला विप्र केवळ, दर्शन मात्रे झाला निर्मळ आम्ही देखिले दृष्टीने. विण करी होता एक भक्त त्यासी दाखविला श्री पर्वत, काशी क्षेत्र क्षण न लागत एका भक्तासी दाखविले. आणिक अपार चरित्रता अमित असे हो सांगता, क्षितीवरी समस्त दैवते तयांचे नव्हे सामर्थ्य, समस्त देवांते आराधिता आलासे होय मन काम्यता. दर्शन मात्रे श्री गुरुनाथा सकळाभिष्टे होता ती, सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु चरित्र ऐसे परियेसी. याची निमित्त भूवसी शिष्य झाले श्री गुरुचे, नाना राष्ट्रींचे भक्त येती श्री गुरुची सेवा करीती. अंतकरणी एकचित्ती भजनारांसी प्रसन्न, गंगाधराचा नंदन सरस्वती विनवी नमून. ऐका तुम्ही समस्त जन भजा भजा हो श्री गुरुसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तिक द्विज चतुसहस्र भोजन नाम 38तमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐका. 60 वर्षे वांजेसी एका पुत्र झाला परियेसा. आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परियेसी. शौनक गोत्र प्रवरेसी नाम तया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी आपण करी परियेसा. वांज म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरी. पतिसेवा निरंतर करी भक्तिपूर्वक. नित्यनेम असे थोर गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रतिदिवसी आनोनी करी श्री गुरुसी. येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परियेसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी. प्रच्छा करीती हासोनी तया द्विज स्त्रियेसी. श्री गुरु म्हणती तियेसी काय अभिष्ट असे मानसी. आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी. तुझ्या मनींची वासना सांगे त्वरित विस्तारुण. सिद्धी पाववील नारायण गौरी रमण गुरुप्रसादे. ऐकोणी श्री गुरुचे वचन करी साष्टांगी नमन. विनवी तसे कर जोडून अपुत्रस्य लोको नास्ती.
पुत्राविने स्त्रियांसी पाहो नये मुखासी, पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया. जिचे पोटी नाही बाळा तिचा जन्म निर्फळ, वाट पाहती उभय कुळ 42 पित्रलोकी. पित्रचिंती ती मनांत, म्हणती एखादी सती वंशात. पुत्र व्यालिया माहित तो उद्धरिला सकळांते, पुत्राविने जे घर ते सदा असे अघोर. अरण्य नाही त्यासी दूर, यथारण्य तथा गृह. नित्य गंगा स्नानासी आपण जाते परियेसी, घेऊन येती बाळकांसी समस्त स्त्रिया कौतुके. कडे घेऊन या बाळा खेळविता ती स्त्रिया सकळा. तैसे नाही माझे कपाळा मंद भाग्य असे देखा, जळो माझे वक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ. जन्मोनिया संसारी निष्फळ नवे पुरुष अथवा सती, पुत्र पौत्र सती जयांसी परलोक साधे तयांसी. अधोगती निपुत्रिकासी लुप्त पिंड होय स्वामिया, आता पुरे जन्म मज 60 वर्षे जाहली सहज. आम्हा आता वर दिजे पुढे उत्तम जन्म होय, पुत्रवंती व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून विनवी तसे तये वेळी, कोणी दियेचे वचन श्री गुरु म्हणती हसून. पुढील जन्म जाणेल कवण तू ते स्मरण कैचे सांग. नित्यारती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी, करिता जाहलो संतोषी कन्या पुत्र होतील तुझ. इह जन्मी तू ते जाण, कन्या पुत्र सुलक्षण होतील निगुती म्हणून श्री गुरु म्हणती तियेसी. श्री गुरु वचन ऐकोणी पालवी गांठी बांधी ज्ञानी, विनवी तसे कर जोडोनी ऐका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षे जन्मासी जाहली स्वामी परियेसी, होत नाही विटाळसी माते कैचे पुत्र होती. नाना व्रत नाना तीर्थ हिंडिनले पुत्रार्थ, अनेक ठाई अश्वत्थ पूजा केली स्वामिया. मज म्हणती सकळे जन करियो अश्वत्थ प्रदक्षिणा, तेने पुरतील मन कामना होतील पुत्र म्हणूनी. अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला, विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणूनी. 60 वर्षे येणे परी कष्ट केले अपरंपरी, सेवा करीते अद्यापि वरी अश्वत्थाची प्रदक्षिणा. सेवा करीतसे स्वामी अश्वत्थाची परियेसा, आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी. अन्यथा नो हे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी, स्वामीनी दिला मातेवर माझे मनी हा निर्धार. हास्य न करी स्वामी गुरु शकून गांठी बांधिली म्या, पुढील जन्म काम्यासी करीते सेवा अश्वत्थासी. स्वामी आताची वर देसी इह जन्मी कन्या पुत्र, काय देईल आम्हास अश्वत्थ सेविते मूर्खपणे. ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हसून, अश्वत्थ सेवा महा पुण्य व्रतानो हे परियेसा. निंदा न करी अश्वत्थासी अनंत पुण्य परियेसी, सेवा करी ओ आम्हा सरसी तू ते पुत्र होतील. आता मुचे वाक्य करी नित्य जावे संगमातिरी, अमर जा वाहे निरंतरी भीमरथी समागमांत. अमर जावा हे निरंतरी भीमरथी समागमांत, तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठान. सेवा करी ओ एक मने आम्हा सहित अश्वत्थाची, अश्वत्थाचे महिमान सांगतसे परिपूर्ण. अश्वत्थ नाम नारायण आमुचा वास तेथे असे, ऐकोणी श्री गुरुचे वचन विनवी तसे ते अंगणा. अश्वत्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरोपावे, कैसी महिमा असे त्यासी स्वामी सांगावे मजसी. स्थिर होईल माझे मानसी सेवा करील भक्तीने, श्री गुरु म्हणती तियेसी अश्वत्थ वृक्षासी निंदा करीसी. महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे वसती, अश्वत्थाचे महिमान असे ब्रह्मांड पुराणी निरूपण. नारद मुनी विस्तारुण ब्रह्मदेवाने सांगितले, ब्रह्मकुमार नारद मुनी नित्यगमन त्रिभुवनी. ब्रह्मयासी पुसोनी आला ऋषी आश्रमासी, नारदाते देखोनी अर्घ्यपाद्य देखो देवोनी. पूजा केली उपचारोनी पुसते झाले तये वेळी, ऋषी म्हणती नारदासी विनंती एक परियेसी. अश्वत्थ महिमा असे कैसी विस्तारावे स्वामिया. ऋषी वचन ऐकोणी सांगता झाला नारद मुनी. गेलो होतो आजीचे दिनी ब्रह्मलोकी हिंडत, आपण पुसे स्वभावेसी अश्वत्थ महिमा असे कैसी. समस्त मानिती तयासी विष्णू स्वरूप म्हणून या, ऐसा वृक्ष असे जरी सेवा करणे कौने परी.
कैसा महिमा सविस्तारी निरोपावे स्वामिया. ब्रह्मा सांगे आम्हासी अश्वत्थ मुळी आपण वासी. मध्ये वास ऋषिकेशी अग्री रुद्र वसे जाणा. शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपाणी. पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे. इंद्रादी देव परियेसी वसती पूर्व शाखेसी. इत्यादी देव हर्निशी समस्त शाखेसी वसती जाणा. गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियेसी. समस्त मुळांकुरेसी वसती देखा निरंतर. समस्त नदी तीर्थे देखा. सप्तसागर लवणादिका वसती जाणा. पूर्व शाखा ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा. अकार शब्द मूळ स्थान स्कंद शाखा उकार जाणा. फळ पुष्प मकार वर्ण अश्वत्थ मुख अग्नी कोणी असे. एकादश रुद्राधिक अष्टवसु आहेत जे का. जे स्थानी त्रैमूर्तिका समस्त देव तेथे वसती. ऐसा अश्वत्थ नारायण महिमा वर्णावया शक्त कवण. कल्पवृक्ष याची कारण ब्रह्मा म्हणे नारदासी. नारद सांगे ऋषीश्वरासी त्रयमूर्ती वास ज्या वृक्षासी. काय महिमा सांगो त्यासी भजता काय सिद्धी नोहे. ऐसे ऐकुणी समस्त ऋषी विनविताती नारदासी. आचारावया विधी कैसी कवणे रीतीने भजावे. पूर्वी आम्ही एके दिवशी पुसिले होते अथर्वणासी. त्याने सांगितले आम्हासी अश्वत्थ सेवा एक रीती. तू नारद ब्रह्म ऋषी समस्त धर्म ओळखसी. विस्तार करून आम्हासी विधीपूर्वक निरोपावे. नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची विस्तारा. सांगे नाही का तत्परा विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्र मासी अस्तंगत गुरु शुक्रेसी. चंद्रबळ नसते दिवशी करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त अनिक मासी बर्वे पाहुण या दिवशी. प्रारंभ करावा उपवासी शुचिर्भूत होऊनी. भानुभौम वारेसी आतळू नये अश्वत्थासी. भृगुवारी संक्रांती दिवशी स्पर्शू नये परियेसा. संधी रात्री रिक्ता तिथी पर्वणीसी व्यतिपाती. दुर्दिनादी वर्धृती अपराह्न समयी स्पर्शू नये. अनृत धूत कर्म भेशी निंदा पाखंड वर्जेसी. प्रातमोर्नी होनी हर्षी आरंभावे परियेसा. सचैल स्नान करोनी निर्मळ वस्त्र नेसोनी. वृक्षाखाली जाऊनी गोम यलिप्त करावे. स्वस्तिकादी शंख पद्मेसी घाला विरंगमाळा परियेसी. पंचवर्ण चूर्णेसी भरावे तेथे पद्मांत. माहुती स्नान करुणी श्वेत वस्त्र नेसुनी. गंगा यमुना कलश दोनी आणुनी ठेवणे पद्मांवरी. पूजा करावी कलशांसी पुण्याहवाचन कर्मेसी. संकल्पावे विधींसी काम्यार्थ आपुले उच्चारावे. मग कलश घेऊनी 7 वेळा उदक आणोनी. स्नपन करावे जानोनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा. पुनरपी करुणिया स्नान मग करावे वृक्षपूजन. पुरुष सूक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे. मणी ध्यावी विष्णुमूर्ती अष्टभुजा आहे ती ख्याती. शंख चक्र वरद हस्ती अभयहस्त असे जाणा. खड्ग खेटक एके करी धनुष्य बाण सविस्तारी. अष्टभुजी येणे परी ध्यावा विष्णू नारायण. पितांबरी पांघरुण सदा लक्ष्मी सन्निधान. ऐसी मूर्ती ध्याऊन पूजा करणे वृक्षांसी. त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विने नाही जाण. समस्तांते आवाहनोन षोडशोपचारे पूजावे. वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी. पुनरपि संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्या. मनसा वाचा कर्मणेसी भक्तिपूर्वक भावेसी. प्रदक्षिणा कराव्या हर्षी पुरुष सूक्त म्हणत देखा. अथवा सहस्रनामेसी कराव्या प्रदक्षिणा हर्षी. अथवा कराव्या मौनेसी त्याचे फळ अमित असे. चाले जैसी स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊनी तैसे मंद गतीनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भावे. पदोपदी अश्वमेघ पुण्य जोडे फळप्रद. प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा. ब्रह्महत्यादी पापांसी प्रायश्चित्त नाही परियेसी. प्रदक्षिणा द्विलक्षांसी ब्रह्महत्या पाप जाय. त्रिमूर्ती वसती जया स्थानी फल काय सांगू प्रदक्षिणी. समस्त पापा होय धुनी गुरु तल्पादी पाप जाय. नाना व्याधी हरती दोष प्रदक्षिणा करिता होय सुरस. कोटी ऋण असे जास परिहरत परियेसा. जन्म मृत्यू तरा जाती संसार भयनाश होती. ग्रह दोष बाधून शक्ती सहस्त्र प्रदक्षिणा केलिया. पुत्रकाम्य असे जासी त्याते फल होय भरवसी. मनोवाक्काय कर्मेसी एको भावे करावे.
चतुर्विध पुरुषार्थ देता होय तो अश्वत्थ, पुत्र काम्य होय त्वरित न करानुमान ऋषी हो. शनिवारी वृक्ष धरोणी जपावे मृत्युंजय मंत्रांनी, काळ मृत्यू जिंकोणी राहती नर अवधारा. त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती. शनी ग्रह न पीडिती प्रार्थावे अश्वत्थासी. शनी नाम घेऊन उच्चारावे आपुले जीवेनी, बभ्रू पिंगळ म्हणून कोणस्थ कृष्ण म्हणावे. अंतकयम महारौद्री मंद शनैश्वर सौरी, जप करावा येणे परी शनी पीडा न होय. ऐसे दृढ करुणी म्हणा अश्वत्थ सेविता होय कामना, पुत्र काम्य तक्षणा होय निरुते अवधारा. अमावस्या गुरुवारेसी अश्वत्थ छाया जळेसी, स्नान करिता नरासी ब्रह्महत्या पाप जाय. अश्वत्थ तळी ब्राह्मणासी अन्न देता एकासी, कोटी ब्राह्मणा परियेसी भोजन दिले फळ असे. अश्वत्थ तळी बैसोण एकदा मंत्र जपता क्षण, फळे होतील अनेक गुण वेद पठन केलियाचे. नर एखादा अश्वत्थासी स्थापना करी भक्तींसी, आपुले पित्र 42 स्वर्गी स्थापी परियेसा. छेदिता अश्वत्थ वृक्षासी महापाप परियेसी, पित्रसहित नरकासी जाय देखा तो नर. अश्वत्था तळी बैसोण होम करिता महायज्ञ, अक्षय सुकृत असे जाण पुत्र काम्य त्वरित होय. ऐसा अश्वत्थ महिमा नारदा प्रती सांगे ब्रह्मा, म्हणून ऐकती ऋषी स्तोम तया नारदा पासोनी. नारद म्हणे ऋषीश्वरासी प्रदक्षिणेच्या 10वे अंशी, हवन करावे विशेषी आगमोक्त विधानपूर्वक. हवनाचे 10वे अंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी, ब्रह्मचर्य हविष्यान्नेसी व्रत आपण करावे. येणे परी आचरण मग करावे उद्यापन, शक्त्यनुसार सौवर्ण अश्वत्थ वृक्ष करावा. तो द्यावा ब्राह्मणासी विधीपूर्वक परियेसी, श्वेतधेनू सवस्तेंसी ब्राह्मणा ते दान द्यावी. वृक्षातळी तीळ राशी करावी यथानुशक्तीसी, श्वेतवस्त्र झाकुणी हर्षी सुक्षीन ब्राह्मणासी दान द्यावे. ऐसे अश्वत्थ विधान सांगे नारद ऋषीजना, येणे परी आचरण सकळ अभिष्ट लाधले. श्री गुरु म्हणती वाज सतीसी अश्वत्थ महिमा आहे ऐसी, भाव भक्ती असे जासी त्या ते होय फलश्रुती. आचार करियो येणे परी संशय अंतकरणी न धरी, वृक्ष असे भीमातिरी जेथे अमर जा संगम, तेची आमुचे असे स्थान. सेवा करियो एको मने होईल तुझी मनकामना, कन्यापुत्र तुझ होतील ऐकोणी श्री गुरुचे मच वचन. नमन करीते अंगणा विनवीतसे कर जोडुनी, भाव भक्ती करुनिया. आपण माझ वर्षेसाठी कैचे पुत्र आपुले पोटी, वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण अंगीकारीन. गुरुवाक्य म्हणजे कामधेनू ऐसे बोलती वेद पुराण, आता नाही अनुमान करीन सेवा स्वामिया. चाड नाही अश्वत्थासी निर्धार तुमचे बोलासी, सेवा करीन तुमची ऐसी म्हणून चरणी लागली. ऐसा निरोप घेऊनी जाऊनी वनिता संगमस्थानी, षटकुलांतणाऊनी सेवा करी अश्वत्थाची. श्री गुरु निरोप जेणे परी तैसी सेवा करी ते नारी, येणे परी 3 रात्री आराधिले परियेसा. श्री गुरु सहित अश्वत्थासी पूजा करिता 3रे दिवशी, स्वप्न जाहले तीसी सांगे न एका चित्ते. स्वप्नामध्ये विप्रेक येऊनी देतो तीसी भाक, काम्य झाले तुझे एक ऐक सांगेन एक करी म्हणे. जाऊनी गाणगापुरांत तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो 7, नमन करी तू भक्तींसी. जे काय देतील तुझसी भक्षण करियो वेगेसी, निर्धार धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे देखुनी सुषुप्तींत सेवेंची झाली ते जागृत, कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करुणी 4थ्ये दिवशी आळली आपण मठासी, प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले ते वेळी. हा सोन्या श्री गुरु मुनी फळे देती तीसी दोनी, भक्षण करीतो ओ संतोषोनी. काम्य झाले आता तुझे भोजन करियो तू आता त्वरित, काम्य होईल तुझे सत्य. कन्यापुत्र दोघे तू ते दिले आजी परियेसा, पारणे करोनी विधीसी मग भक्षावे या फलांसी. दान द्यावे ब्राह्मणांसी जे काय पूर्वी निरोपिले, व्रत संपूर्ण करोनी केले दान ते भागिनी. तेची दिवशी अस्तमानी मानी झाली आपण विटाळशी.
मौन दिवस 3 वरी भोजन करी हिरवे खापरी श्वेत वस्त्र नेसोनी नारी कौणाकडे न पाहेची येणे परी तिन्ही निशी क्रमिल्या नारीने परियेसी सुस्नात होऊनी चौथे दिवशी आली श्री गुरुचे दर्शना पती समवेत येऊनी पूजा करीती एकाग्रमनी श्री गुरु म्हणती संतोषोनी पुत्रवंती व्हावे तुम्ही ऐसे नमुनी श्री गुरुसी आली आपुल्या मंदिरासी ऋतू दिदला 5वे दिवशी म्हणून कन्या परियेसा येणे परी ते नारी जाहली ऐका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवर म्हणतसे म्हणती पहा नवल वर्तले वांजेसी गर्भधारण केवी झाले सोमनाथ विप्र भले करीतसे आनंद 7वे मासी ओटी भरिती अक्षय वाणे ओवाळीती श्री गुरुसी विनोदावरी प्रीती वाणे देववीती कौतुके 8वे मासी तो ब्राह्मण करी सीमंत विधान गुरु निरोपे संतोषोण देती वाणे ग्रामांत अभिनव करीती सकळ ही जाण म्हणती वांजेसी गर्भधारण पांढरे केश म्हातारपण वाणे देती कौतुके एक म्हणती श्री गुरु प्रसाद श्री नरसिंह मूर्ती भक्त वरद त्याची सेवा करिता आनंद लाधेचारी पुरुषार्थ त्रयमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर भक्तजना मनोहर प्रगटला भूमंडळी ऐसे नाना प्री देखा स्तोत्र करीती गुरुनायका वाणे देत ते बालिका अत्युल्लास तिच्या मनी वाणे देऊनी समस्तांसी येऊनी नमिती श्री गुरुसी भक्त वत्सल परियेसी आशीर्वचन देतसे संतोषोणी विप्रवणिता करी साष्टांग दंडवता नाना परिस्तोत्र करिता विनवितसे परियेसा जय जया परमपुरुषा तुची ब्रह्मा विष्णू महेशा तुझे वाक्य जाहले परिस सुवर्ण केला माझा देह तू तारावया विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी त्रयमूर्ती तुची होसी अन्यथा नव्हे स्वामिया तुझी स्तुती करावयासी अशक्य आपुले जीवेसी अपार तुझ्या महिमेसी नाही साम्य कृपा सिंधू येणे परी स्तोत्र करुणी श्री गुरु चरण वंदुनी गेली निरोप घेऊनी आपुले गृहा परियेसा ऐसे 9 मास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातकाते ज्योतिषी म्हणती ते वेळी होईल कन्या मन निर्मळी अष्टपुत्रा वाढेल कुळी पुत्र पौत्री नांदेल येणे परी ज्योतिषी जातक वर्तविले परियेसी सोमनाथ आनंदेसी दान धर्म करिता जाहला 10 दिवस क्रमोणी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बाळक घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी बाळका अनुनी भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगेसी एक भावे करुणिया आश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुत परी संतोषविती प्रेम भावे करुणिया उठोणी विनवीती श्री गुरुसी पुत्र नाही आमुचे कुशी सरस्वती आली घरासी बोला पुला सांभाळावा ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हसून न करी मनी अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी कडिये घेती प्रीतीसी सांगता ती समस्तांसी तये कन्येचे लक्षण पुत्र होतील भोईसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिल आपण अहेवपणे होईल इसी ज्ञानीपती त्याते चारी वेद येती अष्टैश्चर्ये नांदती प्रख्यात होऊनी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता इची ख्याती होईल बहुता समस्ता इसी वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल इचे दर्शन काजा अनेक पुत्र होईल तुझ म्हणून श्री गुरु बोलती येणे परी श्री गुरु मूर्ती कन्या लक्षण सांगती विप्रवणिता विनय वृत्ती म्हणे पुत्र व्हावा मज श्री गुरु म्हणती तियेसी पुत्र व्हावा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्षे 30 अथवा शतायुषी मूर्ख पै ऐकोणी श्री गुरुच्या वचना विनवितसे ते अंगणा योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र व्हावे भक्तवत्सल श्री गुरु मूर्ती वर देती ते नेरिती संतोषोनी घरा जाती मा आनंद दंपतीसी पुढे 30 पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो लादला नामकरणी श्री गुरुच्या कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेने रीती प्रख्यात झाली सरस्वती मा आनंद प्रवर्तला यज्ञ करी तिचा पती प्रख्यात नाम दीक्षिती चहू राष्ट्री त्याची ख्याती
म्हणून सांगे सिद्धमुनी 60 वर्षे माझेसी पुत्र जाहला परियेसी सिद्ध म्हणे नामधारकासी ऐसी कृपा श्री गुरुची निर्धार असे ज्याचे मनी त्यासी वर देती तक्षणी एको भावे या कारणी भक्ती करावी श्री गुरुची म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भजा भजा हो श्री गुरु सकळाभीष्ट लाधे तुम्हा जो भजेल श्री गुरुसी एको भावे भक्तींसी त्यासी दैन्य कायसी जे जे मागेल ते देईल सत्य गुरु भक्ती म्हणजे कामधेनू अंतकरणी नको अनुमानू जे जे इच्छित भक्त जणू समस्त देईल परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रद्दवंद्या संतान प्राप्ती नाम 39तमोऽध्याय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका पूर्ववर्तले आणि ऐका वृक्ष होता काष्ट शुष्का विचित्र कथा ऐकपा गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी द्विजवरू आपस्तंभ भार्गव गोत्रू नाम तयाचे नरहरी ए ओनिया श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडोनिया जय जयाजी गुरुमूर्ती ऐकोनी आलो तुझी कीर्ती भक्तवस्तला परंज्योती परमपुरुषा जगद्गुरु आपण जन्मोनी संसारी व्रथा झालो दगडापरी निंदा करिता ती द्विजवरी कुष्टी म्हणोनी स्वामिया वाचिला वेद यजू शाखा निंदा करिता ती माझी लोका ब्राह्मणार्थी न सांगती देखा अंगहीन म्हणोनिया प्रातःकाळी उठोनी लोक आफती माझे मुख तेने होते मनात दुःख जन्म पुरे आता मज पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात तेने हा भोग भोगित आता नसा हे स्वामिया नाना तीर्थ नाना व्रत हिंडोनिया लो आचरत म्या पूजले देव समस्त माझी व्याधी न वचेची आता धरुणी निर्धारू आलो स्वामी जवळी जगद्गुरु तुझा न होता कृपावरू प्राण आपुला तेजीन म्हणून या निर्वाणेसी विनवीतसे श्री गुरुसी एक भावे भक्तीसी करुणा भाकी द्विजवर म्हणून मागुती नमस्कारी नाना परिस्तुती करी लोह परिसा भेटी परी तुझ्या दर्शन मात्रेसी करुणा वचनी ऐकोणी भक्तवत्सल श्री गुरुमुनी निरोप देती कृपा करुणी ऐक शिष्या नामधारका श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी तुवा केले बहुवसी म्हणून कुष्टी झालास आता सांगेन ते करी तुझी पापे जाते दुरी होशील दिव्य शरीरी एक भावे आचरावे इतुकिया अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षे चारी घेऊन आले सर्पणासी ते देखिले श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एक भावे करोणी चित्ती घेई काष्ट झडकरी काष्ट घेऊन संगमासी त्वरित जाय भावेसी संगमनाथ पूर्व भागेसी भीमातिरी रोविपा तुवा जाऊन या संगमात स्नान करून या त्वरित पूजा करून या अश्वत्थ पुनरपि जाय स्नानासी हाती धरून या कलश दोन्ही आणि उदक तक्षणी शुष्क काष्टा वेळ तिन्ही स्नपन करी मनोभावे ज्या दिवसी काष्टासी परणे येतील संजीवेसी दोष गेले तुझे परियेसी अंग तुझे होय बरवे येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रासी निरोप देती विश्वास झाला त्याचे चित्ती धावत गेला काष्टाजवळी काष्ट उचलोनी डोईवरी घेऊन आला भीमातिरी संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवर जेने रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरतसे एक चित्ती भावभक्ती करुनिया येणे परी 7 दिवस द्विजे केले उपवास तया काष्टा दोन्ही कलश भरुणी झाली वेळोवेळी देखोनी म्हणती सकळ जण तया विप्रा बोलावण सांगता ती विवंचूण गुरु निरोप लक्षण म्हणती तू ते काय झाले शुष्काष्टका रोविले याचे तुवा संजीवन योजिले मग तू ते काय होय या ते तू सजीव करीसी मागुती काय येती पल्लवयासी ऐसे पाहिले नाही भूमिसी श्री गुरुची इच्छा कळेना श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू भक्तजना असे वरदू याची कृपा असे अगाधू समजता ते कृपा करी नसेल निष्कृती तुझी पापा म्हणून दिदले काष्ट बापा वाया कष्ट करीसी कापा तू ते श्री गुरुंनी निरोपिले ऐकोनी तयांचे वचन विप्रवर करी नमन गुरुवाक्य मज कामधेनू अन्यथा केवी होईल
सत्य संकल्प श्री गुरुनाथ त्याचे वाक्य न होय मिथ्य. माझे मनी निर्धार सत्य होईल काष्ट वृक्ष जाणा. माझ्या मनी निर्धारू असत्य न होय वाक्य गुरु. प्राण वेची न साचारू गुरु वाक्य कारण आपण. येणे परिमस्त समस्तांसी विप्र सांगे परियेसी. सेवा करीतो भक्तीसी तया शुष्क काष्टासी. एके दिवशी गुरु मूर्तीसी शिष्य सांगती परियेसी. स्वामींनो निरोपिले द्विजासी शुष्क काष्टा भजे म्हणून. 7 दिवस उपवासी सेवा करीतो काष्टासी. एक भावे भक्तीसी निर्धार केला गुरुवचनी. विप्रा महते ऐसे म्हणे चाड नाही काष्टाविने. गुरुवाक्य मज कारणे करिला आपुले बोलसाच. निर्धार धरुणी मानसी सेवा करीतो काष्टासी. 7 दिवस उपवासी उदक मुखी घेत नाही. ऐकुनी शिष्यांचे वचन निरोप देती श्री गुरु आपण. जैसा असे भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल. श्री गुरु वाक्य शिष्यासी कारण सर्वथा न होय निर्वाण. जैसे भक्ताचे अंतकरण तैशी सिद्धी पावेल. या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी. सांगे सूत ऋषीश्वरांसी स्कंद पुराणी परियेसा. गुरु भक्तीचा प्रकार पुसती सुतासी ऋषीश्वर. सांगे सूत सविस्तर त्याची कथा सांगतसे. सूत म्हणे ऋषीश्वरांसी गुरुभक्ती असे विशेषी. तारावया संसारासी अनेक नाही उपाय. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहिजे अंत. गुरुमूर्ती मती ध्यात सेवा करणे भक्ती भावे. दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती त्यासी. संदेह न धरावा मानसे एकचित्ते भजावे. श्री गुरु न ऐसा न म्हणावा. त्रयमूर्ती तोची जाणावा. गुण दोष न विचारावा म्हणावा तोची ईश्वर. येणे परी धरुणी मनी जे जे भजती श्री गुरुचरणी. प्रसन्न होय शूलपाणी तात्कालिक परियेसा. श्लोक मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवेज्ञे भेष जे गुरो. यादृशी भावना कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी. टीका. मंत्र तीर्थ द्विजस्थानी देवभक्ती औषध गुणी. गुरुसी पाहे शिव समानी भाविल्यासारखे फल होय. म्हणे सूत ऋषीश्वरांसी गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी. सांगेन साक्ष तुम्हासी अपूर्व एक वर्तलेसे. पूर्वी पांचाल नगरांत होता राजा सिंहकेत. तयासी होता एक सूत नाम तयाचे धनंजय. एके दिवशी राजसूत गेला पारधीसी अरण्यात. तेथे नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळांसी. राजकुमार त्रशाक्रांत हिंडतसे अरण्यात. संगे होत शबरसूत श्रमले बहुतवधारा. तेथे एक शबरसूत हिंडत होता वनात. देखता झाला उचित जीर्ण एक शिवालय. भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी. शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बर्वे असे. हाती घेऊनी लिंगासी पाहत होता शबरहर्षी. राजसूत तया संधीसी आला तया जवळीक. राजकुमार म्हणे तयासी भिन्न लिंग काय करीसी. पडेली असती भूमीसी लिंगाकार अनेक. शबर म्हणे राजसूता ते माझ्या मनी ऐसे येते. लिंग पूजा करावया ते म्हणून घेतले परियेसा. ऐकोनी तयाचे वचन राजपुत्र स्वास्य वदन. म्हणे पूजी एक म्हणे लिंग बर्वे असे सत्य. ऐसे ऐकता राजकुमार तयासी करी नमस्कार. कोण विधी पूजा प्रकार निरोपावे म्हणतसे. तुवा भावे माते गुरु मी तव असे शबरू. नेने पूजेचा प्रकारू विस्तारावे म्हणतसे. राजपुत्रे म्हणे तयासी न्यावा पाषाण घरासी. पूजा करावी भक्तीसी पत्र पुष्पे अर्चोन्या. दंपते दोघे जण पूजा करणे म्हणे पूर्ण. हेची लिंग गिरिजा रमण म्हणोनी मनी निर्धारिपा. नाना परी पुष्प जाती आणाव्या तुवा शिवाप्रती. धूप दीप नैवेद्यारती नैवेद्यासी भस्म जाण. भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी. द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा. आणिक जे जे जेवी आपण तोही द्यावा नैवेद्य जाण. ऐसे आहे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारू. येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु. विश्वासे केला निर्धारू शबरे आपुले मनात. संतोषोनी शबर देखा नेले लिंग ग्रहांतिका. स्त्रियेसी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न झाले. गुरु निरोप जेने रीती पूजा करीन एकचित्ती. चिता भस्म अतिप्रीती आणूनी नैवेद्या देतसे. क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी. एके दिवशी तया नगरी
चिताभस्म न मिळेची. हिंडोनी पाहे गावोगावी चिताभस्म न मिळे काही. येणे परी 7 गावी हिंडोनी आला घरासी. चिंता लागली शबरासी पुसता झाला स्त्रियेसी. काय करू म्हणे तिसी प्राण आपुला त्यजिन म्हणे. पूजा राहिली लिंगासी भस्म न मिळे नैवेद्यासी. हिंडोनी आलो दाही दिशी चिताभस्म न मिळेची. जैसे गुरूंनी आज्ञा पिले त्या विधीने पाहिजे अर्चिले. नाही तरी वृथा गेले शिवपूजन पर्येसा. गुरुचे वाक्य जो न करी तो पडेल रवरव घोरी. तया ते पाप नाही दूरी सदा दरिद्री होय नर. त्यासी होय अधोगती अखंड नरकी तया वस्ती. जो करी गुरुची भक्ती तोची तरेल भवार्णवी. सकळ शास्त्रे येणे परी बोलताती वेदचारी. याची कारणे ऐकतो शबरी ऐक हो शबरी प्राण आपुला त्यजिन. ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हसून. चिंता करिता किंकारण चिताभस्म देईन मी. मज घालूनी गृहांत अग्नी लावा तुम्ही त्वरित. काष्टे असती बहुत दहन करा आपणासी. तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी. व्रतभंग न करावा भरवसी संतोष रूपे बोलतसे. कधीतरी शरीरासी नाश असे परियेसी. ऐसे कार्य कारणासी देह आपुला समर्पीन. ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला मनी खिन्न. प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घ्यावा म्हणतसे. रूपे दिससी रती सरसी अद्यापि तू पूर्ववयासी. पुत्र पत्य न देखिलेसी या संसारासी येऊनी. मन नाही तुझे झाले संसार सुख नाही देखिले. तुझे माता पित्याने मज निर्विले प्राणप्रिया रक्ष म्हणोनी. चंद्र सूर्य साक्षीसी तू जवरिले म्या संतोषी. प्राण रक्षीन म्हणोनी हर्षी घेऊनी आलो मंदिरात. आता दहन करिता तू ते घडती पापे असंख्याते. स्त्री हत्या महादोषाते केवी करू म्हणतसे. तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू कवने परी. कैसा तुष्टेल त्रिपुरारी पुण्य जाऊनी पाप घडे. दुःखे तुझी माता पिता माते म्हणती स्त्री घाता. अजूनी तुझी लावण्यता दिसतसे प्राणप्रिये. नाना व्रते नाना भक्ती या शरीरा लागी करीती. दहन करू कवने रीती पापे माते घडतील. ऐकोनी पतीचे वचन विनवीतसे सती आपण. कैसे असे तुम्हा अज्ञान मिथ्या बोल बोलतसा. शरीर म्हणे स्वप्ना परी जैसा फेन गंगेवरी. स्थिर न राहे क्षणभरी मरणे सत्य परियेसा. आमुचे माय बापे जाण तुम्हा दिदले माते दाण. तुमची अर्धांगी मी पूर्ण भिन्न भावना कोठे दिसे. मी म्हणजे तुमचा देहे विचार करोनी मनी पाहे. आपुले अर्ध शरीर आहे काय दोष दहन करिता. जे जे उपजे भूमीवरी ते ते नाश पावे निर्धारी. माझे देह साफल्य करी ईश्वरा प्रती पावेल. संदेह सोडोनी आपणासी दहन करी ओ वेगेसी. आपण होऊनी संतोषी निरोप देते परियेसा. नाना परिपतीसी बोधी शबरी परियेसी. घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता. संतोषोनी तो शबर बांधिता झाला गृहाचे द्वार. अग्नी लाविता थोर ज्वाळा व्यापिती गगनासी. धन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी. पूजा करुणी शिवासी नैवेद्य दिला अवधारा. पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी. स्त्री दिदली हुताशी स्मरण ऐसे त्यास नाही. ऐसी भक्ती भावेसी पूजा केली महेश्वरासी. प्रसाद घेऊनी हस्तेसी पाचारिले स्त्री येते. जैसी पूजा नित्य करुण प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्री येते बोलावून देत असे तो शबर. तया दिवशी त्याच परी आपल्या स्त्री येते पाचारी. कृपासागरी त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसा. तेची शबरी येऊनी उभी ठेली सुहास्य वदनी. घेतला प्रसाद मागुनी घेऊनी गेली घरात. जैसे तैसेची घर दिसे शबर विस्मय करीतसे. म्हणे दग्ध केले स्त्रिये सरीसे घर कैसे दिसत आहे. बोलावनी स्त्रियेसी शबर पुसतसे तैतियेसी. दहन केले मी तुझसी पुनरपी कैसी आलीस. शबरी सांगे पतीसी आपणास आठवण आहे ऐसी. अग्नी लाविता घरासी निद्रिस्थ झाले परियेसा. महाशीते पीडित आपण होते निद्रिस्थ. तुमचे बोल ऐकोण सत्य उठोनी आले परियेसा. हे होईल देव करणी प्रसन्न झाला शूलपाणी. ऐसे म्हणता तक्षणी निज स्वरूपी उभा ठाकला. नमन करीती लोटांगणी धावणी लागती. दोघे चरणी प्रसन्न झाला शूलपाणी. मागावर म्हणतसे
होईल सुख संसारी, राज्य तिथले धुरंधरी, गती होईल त्यानंतरी, कल्पकोटी सर्गवास, येणे परी ऋषीश्वरांसी, सूत सांगे विस्तारेसी, गुरुचरणी विश्वास असे त्यासी, तैसे फळ होय जाणा, म्हणून श्री गुरु शिष्यासी, सांगते झाले परीयसी, विश्वासे करुणी द्विजहर्षी, शुष्क काष्ट सेवितसे, जैसा भाव तैसी सिद्धी, होईल सत्य हे त्रिशुद्धी, श्री गुरुनाथ कृपानिधी, सहज निघाले संगमासी. जाओणी करीती अनुष्ठान, पहावया येती ते ब्राह्मण, देखोणी त्याचे अंतकरण, प्रसन्न झाले तक्षणी, होता कमंडलू कर कमळी, भरला सदा गंगाजळी, उचलोनिया हस्तकमळी, घाली ती उदक काष्टासी, तेची क्षणी काष्टासी, पल्लव आले परीयसी, औदुंबर वृक्षजनासी, दिसतसे समजता, जैसा चिंतामणी स्पर्श, सुवर्ण करी लोहास, तैसा श्री गुरु सुधारस, काष्ट झाला औदुंबर, काष्ट दिसे औदुंबर, दुसुदेही झाला तो विप्र, दिसे सुवर्णकांती नर, गेले कुष्ठ तात्काळी, संतोषणी द्विजवर, करी साष्टांग नमस्कार, करिता झाला महास्तोत्र, श्री गुरुचे ते वेळी, श्लोक इंदू कोटी तेज, करुणा सिंधू भक्तवत्सलम, नंदनात्री सुनुदत्त इंदिराक्ष श्री गुरुम, गंधमाल्याक्षतादि वृंददेव वंदितं, वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम, मोहपाशांधकार छाय दूरभास्करम, आयताक्ष पाहि श्रिया वल्लभेश नायकम, सेव्य भक्तवृंद वरद, भूयो भूयो नमाम्यहं, वंद्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम. चित्त जादी वर्ग षटक मत्तवारणांकुशं, तत्वसार शोभितात्म दत्त श्रिया वल्लभम, उत्तमावतार भूतकर्त्र भक्तवत्सलं, वंद्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम, व्योम वायु तेज आप भूमि कर्तृमीश्वरं, काम क्रोध मोह रहित सोम सूर्यलोचनं, कामितार्थदात्र भक्त कामधेनु श्री गुरुं, वंद्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम. पुंडरीक आयताक्ष कुंडलेदु तेजसम, चंडू दुरित खंडनार्थ, दंडधारी श्री गुरुं, मंडली कमौली मार्तंड भासितानन, वंद्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम. वेदशास्त्र स्तुत्य पाद आदिमूर्ती श्री गुरुं, नादबिंदू कलातीत कल्पपाद सेवेयं, सेव्य भक्त वृंदवरद भूयो भूयो नमाम्यहं, वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम. अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्ट ज्ञान वारिधिं, कृष्णावेणी तिरवास पंचनदी संगमं, कष्ट दैन्य दूरी भक्त तुष्ट काम्य दायकं, वंद्यामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम. नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकं, नारकृत्य शारदेन गंगाधर आत्मजं, धारणिक देव दीक्ष गुरुमूर्ति तोषितं, परमात्मानंद श्रिया पुत्र पौत्रदायकं. नारसिंह सरस्वती अष्टक चया पठेत, घोर संसार सिंधु तारणाख्य साधनं, सार ज्ञान दीर्घायुरारोग्यादि संपदं, चारु वर्ग काम्य लाभ वारंवार यज्ञपेत, स्तोत्र केले ने परी आणि कविंनी परोपरी, म्हणे देवा श्रीहरी कृपा केली स्वामिया, म्हणून मागुती नमस्कारी, श्री गुरुनाथ भय करी उठविता, झाला अवधारी ज्ञानराशी म्हणून या, समस्त लोक विस्मय करीती, श्री गुरु ते नमस्कारिती, नाना परी स्तोत्रे करीती, भक्तिभावे करून या. मग निघाले मठासी समस्त शिष्यादी द्विजन सरसी, ग्रामलोक आनंदेसी घेऊन येती आरत्या, जाऊनी बैसती मठात शिष्यासहित श्री गुरुनाथ, समाराधना संख्यात झाली ऐका ते दिनी. तया विप्रा बोलावूनी सद्गुरु म्हणती संतोषोनी, कन्यापुत्र गोधनी तुझी संतती वाढेल, तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेविले निर्धार, समस्त शिष्या माझी थोर तुची आमुचा भक्त जाण, वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशोवंशी जाण, होतील पुरुष निर्माण म्हणून देती निरोप, श्री गुरु म्हणती
तयासी जाऊणी आली कलत्रासी, तुम्ही राहावे आम्हापासी, तेची ग्रामी नांदत. म्हणून तया द्विजासी श्री गुरु मंत्र उपदेशी, विद्या सरस्वती या मंत्रासी उपदेशिले परियेसा. तू ते होतील तिघे सूत, एकाचे नाव योगी विख्यात, आमुची सेवा करील बहुत, वंशवंशी माझे दास. जैसे श्री गुरूंनी निरोपिले, तया परी त्यासी झाले, म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार, उतरावया पैल पार, कथा एका एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृत कुष्टी उद्धरिला भक्त, गुरु महिमा अत्यंभूत प्रकट झाला येणे परी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे शुष्क काष्ट संजीवन नाम चत्वारिशतमोऽध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु.